गावचा ग्रुप होता ना, मित्र वगैरे बाहेरून ग्रामीण मधून शहरात येणार त्याने आपलं मला त्यांनी प्रोत्साहन दिलं आणि आनंदराव युअर साठी उभा करूया असं सगळ्या ग्रुपची चर्चा झाली. त्यानंतर मग निवडणूक ठरली. मग अर्थात असताना निवडणूक म्हटल्यानंतर जरा खाणं पिणं ते कसं असायचं त्यावेळेचं? त्यावेळी काय रेग्युलर आपलं जेवण वगैरे असायचं तिथं. आता निवडणुकांचं स्वरूप खूप बदललं. त्यावेळी जेवणाची वगैरे काय नव्हतं. फक्त मी एक जेवण इलेक्शन झाल्यानंतर दिलं होतं सर्वांना. किती खर्च झाला त्यावेळी? काय 3-4 हजार रुपये, 4-5 हजाराच्या आसपास. साधारण 72-73च्या आसपास 4,000 खर्च म्हणजे मोठी गोष्ट. कारण त्यावेळी बुलेटची किंमत किती होती? 7,000 रुपये. 72च्या वेळी बुलेटची किंमत 7,000. तुम्ही कॉलेजच्या युआर म्हणून निवडून आल्यानंतर 3,000च्या आसपास खर्च केला, म्हणजे मोठी गोष्ट आहे. त्यावेळी प्रचार कसा असायचा जरा ते सांगा. म्हणजे कसा असायचा राजकारणातला त्यावेळेचा प्रचार? त्यावेळेचा प्रचार म्हणजे काय, आम्ही इथं जिल्हा परिषदेला वगैरे आमच्या गावातले राजाराम थोरात म्हणून उभा राहिले होते जिल्हा परिषद. त्यावेळी आम्ही ट्रॅक्टरनं केला, प्रचार केला. ट्रॅक्टर मधून माणसं भरून घेऊन प्रचार केला त्यावेळी सगळं. बर म्हणजे गावोगावी त्यातला एखादा किस्सा आठवतो तुम्हाला त्यावेळी प्रचारादरम्यानचा? म्हणजे एखादा किस्सा म्हणजे कसं, आता बघा आम्ही प्रचार करत होतो, उदाहरण घ्या, आम्ही प्रचार करत होतो आणि प्रचार करता करता आम्हाला या आजीने जेवण खूप चांगलं दिलं, प्रचारादरम्यान आम्हाला हे वेगळे पण भेटलं, असं लोक सोशल मीडियावर पोस्ट करतात राजकीय नेते. तसं त्यावेळी वेगळे पण जेवण वगैरे काय तसं नाही. आम्ही इथनं जेवण करून जात होतो. इथून ट्रॅक्टर मध्ये जायचं, दिवसभर गाव फिरायची आणि संध्याकाळी यायचं घरी यायचं. रात्रीचा प्रचार बंद? रात्रीचा बंद. बर. एकेकाळी ट्रॅक्टर मधून प्रचार करणं तुम्ही पाहिले. आता सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली की लाखो लोकांची मतं तयार होतात. कसं बघता या गोष्टीकडे? प्रेक्षको नमस्कार. आपण बऱ्याचदा ना रील्सवरती अर्धनग्न असताना धांगडधिंगा पाहत असतो, वेगवेगळ्या रील्स पाहत असतो. पण कधी तुम्ही आयुष्यात विचार केलाय, अनुभवाने समृद्ध असणाऱ्या माणसांच्या रील्स ऐकल्या पाहिजे, त्यांची माहिती ऐकली पाहिजे. लक्षात घ्या, वडीलधारी मंडळींकडूनच या पिढीकडून त्या पिढीकडे वारसा दिला जातो मित्रांनो. तो वारसा जपला पाहिजे. द हायवेच्या माध्यमातून आमचा हाच प्रयत्न आहे की महाराष्ट्रात गावगाड्यापासून अगदी शहरापर्यंत, गल्लीपासून दिल्लीपर्यंत भरपूर आयुष्याचा चांगला वाईट अनुभव असणारी बरीच मंडळी आहे. त्यांना माध्यमांसमोर आणणं आणि त्यांच्या माध्यमातून इतरांना काही सल्ला मार्गदर्शन, काही शिकण्यासारखं घेता येतं का, हा आमचा प्रयत्न. आपल्यासोबत जे एक असं व्यक्तिमत्व आहे की त्यांना मंत्री अण्णा म्हणून ओळखलं जातं. घराचं नाव मंत्रालय आहे. हो, खरंच घराचं नाव मंत्रालय आहे त्यांचं. तो पण नाव मंत्री अण्णा आहे. एकेकाळचे कॉलेजचे युवार होते, म्हणजे साधारण 70च्या आसपास, नाही 73च्या आसपास युआर, म्हणजे तत्कालीन कॉलेजचा युआर असणं म्हणजे ती निवडणूक अगदी एखाद्या जिल्हा परिषदेच्या, झेडपी, पंचायत समितीच्या प्रतिष्ठा त्या लेवलची असायची. तर या सगळ्या संदर्भात आपण भरभरून चर्चा करणार आहोत. त्यावेळचं राजकारण आणि आत्ता बदलतं राजकारणाचं स्वरूप तेही पाहणार आहोत. त्यावेळची कुटुंब व्यवस्था कशी होती, आता काय बदल झाला आहे, कुटुंबातल्या आता कशा स्थिती बदलत गेल्या, ह्या सगळ्या संदर्भात आपण सविस्तर चर्चा करत आहोत. या सगळ्या संदर्भात माझ्यासोबत बोलण्यासाठी सांगली जिल्ह्यातील मंत्री अण्णा आहेत. अण्णा नमस्कार. 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 मला सगळ्यात पहिल्यांदा सांगा, जो तुमचा आकर्षक असणारा सर्वांसाठी हा लुक, हा कसा क्रिएट झाला मला पहिले सांगा. कसं तयार झालं हे सगळं? मला दाढी ठेवायची सवय होती पहिल्या, कॉलेजपासून दाढी आहे माझी. कॉलेजपासून दाढी? म्हणजे त्या काळात तर एकदम गुळगुळीत तुळतुळीत ती प्रथा होती, पण तरी तुम्ही तेव्हा दाढी ठेवायची? दाढी त्यावेळी ब्लॅक होते, काळी दाढी होती. बरं काळी होती त्यावेळेला. बरं. पहिल्यापासून दाढीचं नाद आहे किंवा सवय आहे. कधी दाढी काढलीच नाही? नाही, कधीच नाही. आता वय किती तुमचं? माझं आता 69 वर्ष आहे. 69 वय, पण एकदा दाढी तुम्ही कधीही काढली नाही?
हे जे तुम्ही एकदम आकडे वगैरे तयार करता, सेटिंग म्हणा, सेटिंग हे कसं करता, म्हणजे किती वेळ लागतं हे सगळं तयार व्हायला? त्याला एक दीड तास तरी लागतो हे सगळं तयार करायला. तुमचा लुक कधी कधी मला असं वाटतं की तुम्ही एकदम पंजाबी असतात ना, तसा वाटतो. तशी कधी प्रतिक्रिया वगैरे आली? प्रतिक्रिया आली की पंजाबी लोक इथं आले होते माझ्याकडे, ते रग वगैरे विकायला येतात ना, ते ब्लँकेट, त्यावेळी ते मला काय म्हणले, माझ्याकडे बघून, दाढी माझी बघून ते मला म्हणले, तुम्ही आमच्या पंजाबला चला, मी नेतो आम्ही, आणि तुम्हाला आमच्या गादीवर बसवतो म्हणले, तुमचा मान मराठा इतका मोठा करतो म्हणले. हाऊस म्हणून. खरंच तुम्ही आता व्हिडिओ मध्ये बघता, त्यांचे अजून फोटो पण तुम्हाला स्क्रीन पुढे मुलाखतीमध्ये दिसतील, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 1973 तुम्ही कॉलेजचे UR होता, युनिव्हर्सिटी रिप्रेझेंटेटिव्ह. मला त्यावेळची निवडणूक आधी सांगा ना, कसं होतं त्यावेळी निवडणूक? त्या निवडणूक म्हणजे गाव आणि परगाव असे 2 गट तयार असतात. गाव म्हणजे इस्लामपूरमध्ये गावातले तिथले उरणातले ईश्वरपूर आणि तत्कालीन इस्लामपूर गाव, उरून इस्लामपूर. माझं कॉलेज कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, उरून इस्लामपूर. क्या बात आहे. तर तिथे तुम्ही ते UR होता. मला सांगा ना, आता कसं आहे, साधा सरपंचला उभं राहायचं म्हणलं तरी खूप खर्च होतो, तर त्यावेळी कॉलेज URला किती खर्च व्हायचा? त्यावेळी काय 1000, 2000, 5000च्या जवळपास व्हायचा त्यावेळेस. 1972चा दुष्काळ खूप प्रसिद्ध आहे. पण त्या काळात तर तुम्ही निवडणुकीत कॉलेजच्या पैसे खर्च केले होते. कशी परिस्थिती होती त्यावेळी? सगळी ती परिस्थिती बऱ्यापैकी होती तशी, इतकं हे नव्हतं, पण आपलं बऱ्यापैकी होती परिस्थिती. तुम्हाला इलेक्शनला उभा राहावं कॉलेज मधल्या, असं का वाटलं होतं? आमचा परगावचा ग्रुप होता ना, मित्र वगैरे, बाहेरून ग्रामीण मधून शहरात येणारे, त्याने आपलं मला त्यांनी प्रोत्साहन दिलं, आणि आनंदराव UR साठी उभा करूया असं सगळ्या ग्रुपची चर्चा झाली. त्यानंतर मग ती निवडणूक ठरली. मग अर्थात असताना निवडणूक म्हणल्यानंतर जरा खाणं पिणं ते कसं असायचं त्यावेळेचं? त्यावेळी काय रेग्युलर आपलं जेवण वगैरे असायचं तिथं. आता निवडणुकांचं स्वरूप खूप बदललं. त्यावेळी जेवणाचे वगैरे काय नव्हतं, फक्त मी एक जेवण इलेक्शन झाल्यानंतर दिलं होतं सर्वांना. किती खर्च झाला त्यावेळी? काय 3-4 हजार रुपये, 4-5 हजाराच्या आसपास. साधारण 72-73च्या आसपास 4000 खर्च म्हणजे मोठी गोष्ट. कारण त्यावेळी बुलेटची किंमत किती होती? 7000 रुपये. 72च्या वेळी बुलेटची किंमत 7000 होती. तुम्ही कॉलेजच्या UR म्हणून निवडून आल्यानंतर 3000च्या आसपास खर्च केला, म्हणजे मोठी गोष्ट आहे. कॉलेजमध्ये आता तुमची क्रेज असणार, मग त्यावेळेची मुलं मुली, जरा सांगा ना ते कॉलेज लाईफ कशी? त्यावेळेस काय, येणार आम्ही एसटीने जाणार, पास असायचे त्यावेळी, सर्व पास असायचे, जवळ ते साखराळे वगैरे वगैरे काय विद्यार्थी सायकलवर नाही येणारे हे असायचे. त्यामुळं बाकी काय वाहनं वगैरे तेवढी नव्हतीच, काहीच नव्हती. बसचाच प्रवास असायचा, एसटीनं जायचं. तुम्ही वसंतदादा पाटील असतील, राजाराम पाटील असतील, त्याच्यानंतर म्हणजे जुनं राजकारण बघितलंय. त्यावेळी प्रचार कसा असायचा जरा ते सांगा, म्हणजे कसा असायचा राजकारणातला त्यावेळेचा प्रचार? त्यावेळेचा प्रचार म्हणजे काय, आम्ही इथं जिल्हा परिषदला वगैरे आमच्या गावातले राजाराम थोरात म्हणून उभा राहिले होते जिल्हा परिषद, त्यावेळी आम्ही ट्रॅक्टरनं केला, प्रचार केला. ट्रॅक्टर मधून माणसं भरून घेऊन प्रचार केला त्यावेळी सगळं. बर म्हणजे गावोगावी त्यातला एखादा किस्सा आठवतो तुम्हाला त्या प्रचारादरम्यानचा? म्हणजे एखादा किस्सा म्हणजे कसं, आता बघा आम्ही प्रचार करत होतो, उदाहरण घ्या, आम्ही प्रचार करत होतो आणि प्रचार करता करता आम्हाला या आजीने जेवण खूप चांगलं दिलं, प्रचारादरम्यान आम्हाला हे वेगळे पण भेटलं, असं लोक सोशल मीडियावर पोस्ट करतात राजकीय नेते. तसं त्यावेळी वेगळे पण जेवण वगैरे काय तसं नाही, आम्ही इथनं जेवण करून जात होतो. इथून ट्रॅक्टर मध्ये जायचं, दिवसभर गाव फिरायची आणि संध्याकाळी यायचं घरी यायचं. रात्रीचा प्रचार बंद? रात्रीचा बंद. बर. एकेकाळी ट्रॅक्टर मधून प्रचार करणं तुम्ही पाहिले. आता सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली की लाखो लोकांची मतं तयार होतात. कसं बघता या गोष्टीकडे? फार बदल झाला आता. ना, डिजिटलायझेशन सगळं झालं, त्यामुळं बदल भरपूर झाला.
तुम्हाला काय वाटतं, हे चांगलं आहे वाईट आहे असं काय वाटतं का? तर त्यात दोन्ही हे आहे, बाजू आहेत. कसं चांगलेही आहे आणि वाईट आहे. कसं म्हणजे तुमच्या दृष्टीनं? चांगलं तर हे आपण जगातनं पुढे येते, म्हणजे जग आपल्या हातात आहे मोबाईलमुळं. होय. त्यावेळी तसंही नव्हतं. आणि काय वाईट म्हणजे असं हे मोबाईलमध्ये हे बी होतंय ना, म्हणजे काही चुकीची घटना घडली तर ती वेगाने पसरते आणि त्याचा दुष्परिणाम बी होतोय काही वेळेला त्याचा. तुम्ही मला मुलाखत पूर्वमध्ये किस्सा सांगितला की तुमच्या गावात 7 बुलेट एकाच वेळी खरेदी केल्या. काय होता तो किस्सा? ते 72 साली 7 बुलेट आमच्या गावातल्या लोकांनी एका वेळेला खरेदी केल्या. किस्सा काय होता तसा? त्यावेळी सहज बसल्या चर्चा झाली आपली, गाडी बुलेट घेऊया म्हणून. सगळे त्यावेळी गावात काही गट नव्हते एवढे कुठलेच, एकमुखी गाव होतं सगळं. त्यामुळे सगळे एका मनानं एका दिलानं चालाय सगळे. 7 जणांचं नावं त्यांनी आपले मला मी घेतो, मी येतो, तुम्ही येतो, हे ते असं 7 लोकांनी एका वेळेला बुलेट घेतल्या त्यावेळी. त्यावेळी 7 बुलेट एका वेळी घेणं म्हणजे एवढं सोपं काम. जर कसं ते बुकिंग कुठं शोरूम होतं? शोरूम वाले काय? कोल्हापूरला शोरूम होतं. बरं. रॉयल एनफिल्डचं कोल्हापूरला शोरूम. एक बुलेट किती हजारला होती त्यावेळी? 7,000ला बुलेट. सगळं डाऊन पेमेंट घेतलं? हो. गावात तुमचा दबदबा तयार झाला असेल सगळं? हो, गावात सगळी गावं आसपासची म्हणले एका वेळेला 7 बुलेट नरसिंहपूर मध्ये आणलेत म्हणले सगळे. क्रेज झाली होती त्यावेळी. क्रेज झाली होती. ओके. त्या बुलेट आजही असतील? आहेत. काय आहेत, एक दोघांनी दिलेत, बाकीचे आहेत काय अजूनही ते व्यवस्थित चालवतात? आहेत, चालू व्यवस्थित. तुमचा कॉलेज जीवनातला का खास दोस्त की ज्याच्यासोबत खूप साऱ्या आठवणी तसं आहे का काय? आहेत की, आमचे साखराचे बाळासाहेब बाण म्हणून एक आहेत. परत हे जे इटकरचे बाळासाहेब पाटील, व्हॉलीबॉल प्लेअर, त्याचा फेमस व्हॉलीबॉल प्लेअर. ते तुमचे खास दोस्त. काय त्यांच्यासोबतचे कधी आठवण? परत बाळासाहेब शिंदे म्हणून आहे साखराचे. ते PSI ते मुंबईला होते मित्र आमचे. त्यांनी मुंबईचे PSI मध्ये जवळ 37-38 वर्ष. तुमचे ते मित्र कॉलेजचे मित्र. तुमच्या आता कधी भेटी वगैरे होतात? आता कॉन्टॅक्ट मध्ये आहे आम्ही. हो. काय चर्चा होती आता भेटल्यावर? काय पहिली कॉलेजची आठवणी काढायच्या. एखादी कॉलेजची आठवण सांगा ना. म्हणजे आता तुम्ही येऊन जाऊन रोज अपडाऊन असाल? अपडाऊन. मेस वगैरे ती किती खर्च असाल त्यावेळी समजा, किंवा नाश्ता करायला गेला किती खर्च व्हायचा जरा सांगा? 10 रुपये, 20 रुपये, 25 रुपये त्यावेळी नाश्त्याला जायचे. ओके. त्यावेळी लग्न साधारण लवकर व्हायचे? हो. बरोबर. हो. तुमचं लग्न किती साली? माझं 80 साली झालं लग्न. ओके. वय किती होतं तेव्हा? वय बघा की 80 साली. आता जन्म किती होता तुमचा? 56चा जन्म, म्हणजे एक साधारण 20-22 नाही, 56 म्हणेल तर ते 4-60 तेवढं 20-25 आसपास असेल. 25 पुढे असेल. बरं, एनिवे, पण मला सांगा, त्यावेळची विवाह पद्धत, जे लग्न ठरवण्याची पद्धत पूर्णपणे आई वडिलांच्या हातात. आता तसं नाही. आता आई वडील आणि मुलं ह्या दोघांकडे ते विवाहाचा कार्यक्रम आलेला आहे. म्हणजे आई वडिलांचा आणि मुलांचा कन्सर्न घेऊन पुढे जातात. पूर्वी तुम्हाला आई वडील म्हणले की पाठावर उभं राहावं लागायचं, आणि आता प्रेमविवाह होतात. कसं पाहता या गोष्टीकडे तुम्ही? आता काय फार स्वैराचार वाढलेला आहे तसा अलीकडे. आता म्हणजे स्वतंत्र विचार चालले. पहिले त्या असं नव्हतं. दबाव होता माणसांचा दबाव होता. त्यामुळे काय अयोग्य गोष्टी चालत नाही. पण हे चांगलं आहे का आता जे असं सगळं विवाहाच्या बाबतीत एवढं सगळं? म्हणजे मला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, ते काही चुकीचं नाहीये, पण त्याचा गैरफायदा होतोय. ते तुम्हाला कसं वाटतंय? मला काय ते पटत नाही गैरफायदा झाला. आम्ही जुन्या विचाराची माणसं. अर्थात तुमचा विचार तुम्ही टिकवलाच पाहिजे. बर. आत्ता इतरांना जर तुम्ही सल्ला देणार असाल, हे सगळं विवाह संस्था, एकनिष्ठता, किंवा आपण संसार कसा केला पाहिजे, पंतप्रधान होणं जेवढं काठिण्य पातळी तपासणार आहे, तेवढंच कुटुंब प्रमुख म्हणून संसार चालवणं पण तेवढंच कठीण आहे. बरोबर. तुम्ही पूर्णपणे शेती करता, पूर्णपणे शेतीवर सगळं अवलंबून, तुम्ही कसं सगळं संसार वगैरे हँडल केला?
काय कॉलेज म्हणून आमची एक आई होती सावराई, ती वारली 76 साली. बर. त्यानंतर मी कॉलेज सोडलं. ही घरची जबाबदारी माझ्यावर सगळी आली. तुम्ही बंधू वगैरे तुम्हाला? नाही, मी एकटाच आहे. 2 बहिणी आहेत. बहिणी आहेत. बहिणी. बर बर. कॉलेज आई वारल्यानंतर कॉलेज सोडलं. बायकेचा पसारा शेतीचा तो बघायला लागलो परत नंतर. बर. तेव्हापासून 76 सालापासून शेती करायला लागलो. शेतात काय काय असतं? शेतीमध्ये काय सोयाबीन, ऊस, भुईमूग, भात असतोय काही वर्षी. बर बर. असतात पिकं सर्व. तुम्ही कॉलेज सोडून पूर्णपणे शेतीत? म्हणजे मुलगी कशी दिली तुमची शेती आहे म्हणल्यानंतर? का द्यायची? त्यावेळी शेतीच बघत होती. बर. जुन्या काळात शिक्षण वगैरे काय एवढे बघत नाही. शेती किती? हो, शेती राबून खाता येईल. राबून खाता येईल. ओके. म्हणजे तुमचं लग्न शेती बघूनच झालं? हो हो. पण आता सिव्हिल स्कोर सुद्धा बघतात लग्नाच्या अगोदर. हो हो. काय वाटतंय तुम्हाला? काय वाटतंय हे सगळं ऐकून? काय नवल वाटतंय आता तसं. हा. पण हे योग्य की अयोग्य आहे? म्हणजे सिव्हिल स्कोर सुद्धा बघतात अलीकडच्या काळात. म्हणजे लोक विश्वासच नाही ठेवत सहसा. नाही ठेवत विश्वास. कसं काय वाटतं तुम्हाला याबद्दल? विश्वास ठेवत नाहीत. आता काय तसं विश्वास ठेवला पाहिजे तसा लोकांनी. पण तेच आहे ना, म्हणजे का ठेवायचा बाबा? लोक आज फसवतात खूप. असंही फसवणारे बी आहेत भरपूर. फसवणूक बी होते बऱ्याचपैकी आता. तुमच्या कॉलेजच्या सुरुवातीचा काळ सांगितला, त्याच्यानंतर तुम्ही जरा निवडणुकीच्या प्रचाराबद्दल बोलला. त्याच्यानंतर मला जरा हे सांगा ना, तुमच्या गावाचा इतिहास, तुमचं नरसिंह मंदिर आहे, किती पुराण आहे ते? आमचं इसवी सणापूर्वीचं नरसिंह देव आहे इथं. नरसिंह मंदिर फार पूर्वी 14 फूट खोल असा भुयार आहे. भुयारी मार्ग आहे तो पूर्वीचा. आता दर्शन घेता येतं? येतंय. 14 फूट जाऊन? हो हो, खाली जाऊन. पाणी वगैरे आता तसं काय नाही? पाणी जरा पाझरात अलीकडे यायला लागलाय थोडासा. बर. आणि नरसिंह देवामुळे आमचं गावाचं नाव नरसिंहपूर असं आहे. तुमच्या बुलेटचे खूप क्रेज आहे. तुमची बुलेट 1967 सालची आहे गाडी. ती गाडी खरेदी करण्यापासून ती मेंटेन करण्यापर्यंतचा किस्सा आहे. म्हणजे कुणाकडून खरेदी केली, काय केली, ते जरा सांगा ना. मी ही गाडी सेकंड हँड घेतली. बर. मला असंच शहराचे एक निकम म्हणून होते, ते मिलिटरीत होते. बर. त्याने ही गाडी आणली होती. बर. त्यांच्याकडून मी ही गाडी घेतली. ओके. पण त्या गाडीचा काय गृह सचिवांची गाडी आहे? मूळ मालक जे आहे ते माझ्याकडे आरशी बुक वगैरे सगळं आहे बघायला. ते शिजी सोमय्या म्हणून होते आंध्रचे, म्हणजे हैदराबादचे. बर. ते गृह सचिव होते भारताचे आपल्या. बर. किती सालची गोष्ट आहे हे? जवळजवळ 76च्या दरम्यानले असेल. बरं. ती एका गृह सचिवांची गाडी, म्हणजे तुम्ही तिसरे मालक त्या गाडी? हा. तिने नाही नाव लावलंय माझ्याकडेच. तिसरे मालक म्हणा आपण. तिसरे मालक म्हणा. मग तुम्ही ती गाडी घेतली. तुम्ही कितीला घेतली सेकंड हँड गाडी? मी गाडी 11,000ला घेतली. सेकंड हँड गाडी? हो. त्या काळात 80 साली सेकंड हँड गाडी तुम्ही बुलेट 11,000ला घेतली. त्याची रील्स पण तुम्ही बघितली असेल, खूप व्हायरल आहे. त्या गाडीचा आम्ही स्पेशल रील्स केलाय. त्याच्यामध्ये त्यांच्या मुलाने अधिक चांगली माहिती दिली आहे. तुम्ही पुन्हा एकदा पाहू शकता. बर. तुम्ही त्या बुलेटवरून फिरायचा? हो. एवढी सगळी काळी कळकळीत दाढी, पांढरा पेहराव, काय वाटते तुम्हाला? म्हणजे कसं बघता तुम्ही या गोष्टी? किंवा आजकाल काय आहे ना सर, संस्कृती जपत नाहीत लोक. नाही जपत. म्हणजे खूप संकुचित विचार झालाय. म्हणजे माणूस खूप स्वतःचा विचार. म्हणजे तुमच्यासारख्या माणसांमुळे संस्कृती जपून आहे. आमचाही तोच प्रयत्न म्हणून तुमची माहिती इतरांकडे गेली. सांगा ना जरा हे संस्कृतीबद्दल. नाही, संस्कृती जपलीच पाहिजे. चांगलं राहिलं पाहिजे. आणि चांगलं राहिलं पाहिजे, संस्कृती जपली पाहिजे असं मी सांगतो. तुमची स्किन क्वालिटी खूप चांगली आहे. म्हणजे कॅमेरामध्ये पण बघत असेल तुम्ही. हे आहार वगैरे कसं? मी शाकाहारी आहे पूर्ण लहानपणापासून. लहानपणापासून शाकाहारी आहे मी. काय शाकाहारीमध्ये काय जेवण घेता? काय वरण भात तूप आवडतंय. वरण भात तूप आवडतं तुमचं? चिंचगोळाची आमटी. नॉनव्हेज का खाल्लं नाही पाहिजे असं तुम्हाला वाटतं? नॉनव्हेज खाल्ल्याचे काही तोटे वगैरे आहेत? नॉनव्हेज खाण्याचे तोटे असे म्हणजे बुद्धी जरा रागीट बनतो, क्रोधी होतो. आणि तुमचं कसं असतं दिनक्रम, कसा असतो सध्या? रोज सकाळी उठणे,
5, 5:30, 6च्या दरम्यान उठायचं, आंघोळ वगैरे केली. प्रथम देवपूजा, देवपूजाशिवाय बाहेर नाही जायचं. देवपूजानंतर मग शेतातले काय नियोजन असेल ते बघायचं. 10:30, 11च्या. आता काय शेतात? आता सध्या ऊसच आहे शेतात, भुईमुग आहे. ओके. पावसाचं वातावरण, भुईमुग आहे ना? आहे ठीक आहे. त्याला उमणी वगैरे असं काय नाही? आहे थोडी, अशी वेल वाढलेले आहेत काही काही ठिकाणी, आधीमध्ये आहेत. तुम्ही आयुष्याची 70 वर्ष बऱ्याच गोष्टी बघितल्या आयुष्यात. हो. मित्रांनो, काय ना, त्यांचं म्हणजे कॅमेऱ्यासमोर बोलण्याचा त्यांचा तेवढा सराव नाही, त्याच्यामुळे ते खूप कमी बोलत असतात. मी त्यांना बोलतं करण्याचा खूप प्रयत्न करतोय, पण ते मोजके बोलतात. बोलता येत नाही. कॅमेरावर सवय नाही. हरकत नाही. मला सांगा, संसार चांगला टिकवण्यासाठी आता तरुण मुला-मुलींना तुम्ही काय सल्ला द्याल? बिनधास्त मोकळेपणाने सांगा की संसार कसा टिकवला पाहिजे. संसार टिकवण्यासाठी एकमेकांना दोघांनी विश्वासानं राहायला पाहिजे. सगळं बरं, नवरा बायकोने विश्वासानं राहिले पाहिजे. दोघांचा आदर केला पाहिजे, मान राखला पाहिजे, किंमत ठेवली पाहिजे दोघांनी एकमेकांची. हे महत्वाचं आहे. आता अलीकडची तुम्हाला किस्सा सांगतो. पूर्वीच्या काळी कसं कुटुंबाचा प्रमुख म्हणून पतीकडे किंवा पत्नीकडे ते सगळं असायचं. आता परिस्थिती काय माहिती का? बायको जर कमवत असेल, बायको नवऱ्याला पैसे देत नाही, आणि नवरा जर कमवत असेल तर बायकोला पैसे देत नाही. मग त्याच्यातून आर्थिक गणित बिघडतं, वादावादी होते. त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? असं वादावादी नाही व्हायला पाहिजे, दोघांनी एक दिलानं केलं पाहिजे सगळं. तेच होत नाही. ते करण्यासाठी काय तुमचा अनुभव काय सांगतोय? तुम्ही काय सांगता अनुभवातून? तुमचा अनुभव काय आहे? आम्ही दोघं एक दिलानं राहिलोय. सगळ्या गोष्टी आमच्या दोघांच्या विचारानं चालतात. कुठलंही काम असलं किंवा कुठलंही काय असेल, तर आर्थिक व्यवहार असेल, काय असेल, तर दोघांच्या विचारानं चालतंय. त्यामुळं आम्ही समाधानी आहोत वैवाहिक जीवनामध्ये. त्यांचा स्वभाव ऍक्च्युली खूप कमी बोलका असल्यामुळं बरंच आहे त्यांच्याकडे सांगण्यासारखं, पण ते कमी बोलका असल्यामुळे कमी बोलते, पण हरकत नाही. पण दुसरी गोष्ट सांगा, बदलतं गावचं राजकारण, म्हणजे खूप स्वरूप बदलतंय गावातल्या राजकारणात. पूर्वी एवढं अतितटीचं नसायचं. आता खूप अतितटीचं राजकारण झालंय. ते काय सांगाल त्याबद्दल? अतितटीचं राजकारण आता जास्त झालेलं आहे, तर ते तसं व्हायला नको आहे. सगळ्यांनी एक विचारानं, सामोपचारानं सगळ्यांना चालावं असं माझं वैयक्तिक मत आहे माझं. पण ते तसं होत नाही. त्यात काय, तू मोठा का मी मोठा, तू मोठा का मोठा, असं थोडंसं राहतंय. पण एक विचारानं चाललेलं सगळेच गावाच्या दृष्टीनं चांगलं आहे. तुम्हाला टोपणनाव मंत्री असं आहे, काय किस्सा आहे त्या मंत्री? ते कॉलेजमध्ये URच्या इलेक्शनमध्ये मी निवडून आलो ना, त्यापासून ते मंत्री असं कोणतरी म्हणलं, दोघं मुलं आमच्यातली. आणि आमच्या परत गावात ते आमचे चुलत भाऊ एक आहेत, विलास मोरे म्हणून, त्याने मंत्री म्हणून मला हाक मारल्यानंतर मग तिथून पुढे मंत्रीच झालो मी. तुम्ही घराचं नावच मंत्रालय केलं. कसं काय हे सगळं? घराचं नाव मंत्रालय असणार, मला वाटतं की देशातलं पहिलंच घर आहे. पहिलं घर आहे. बघा तुम्ही कुठेही चौकशी करा. माझं देशभर फिरणं होतं कामानिमित्त, तर मंत्रालय असं मी कुठं ऐकलेलं नाहीये. नाही. घराचं नाव मंत्रालय, टोपण नाव मंत्री. माझे हायस्कूलचे एक मित्र आहेत, चंद्रशेखर ढवळे म्हणून. ते काय म्हणतात मला माहितीये का, मंत्री असे आले किती गेले किती, दाद नाही, पण तुम्ही जे मंत्री आहात ते हयात आहे. मंत्री आहात तुम्ही, आहे तोपर्यंत मंत्री आहात. तुमच्याकडे सत्ता आहे. सत्ता कायम आहे. सत्ता कायम आहे. असे बरेच मित्र अजून पण आहेत. भरपूर. जिथं जाईल तिथं मान मारा तर भरपूर मिळतोय मला. जिथं जाईल तिथं कार्यक्रमात जाताना फोटो सेशन सगळी लोक बघून एक. रामदेव बाबांनी पण तुमच्या दाढीबद्दल विचारलं होतं, काय किस्सा? हो, कृष्णा कारखान्यावर आमच्या रामदेव बाबांचा कार्यक्रम सुरेश बाबांनी घेतला. सुरेश बाबा, अतुल बाबा होते, त्यांनी घेतला होता. ते मी खाली स्टेज पब्लिक मध्ये बसलो होतो. त्यानं मला बघितल्यावर स्टेजवर बोलवलं आणि स्टेज बोलवून क्या बना है, हे डुप्लिकेट आहे का नकली आहे? असली आहे का नकली आहे, म्हणजे हात लावून बघितला.
तर ओरिजिनल आहे म्हणलं हे कैसा हे बनाता है, मेंटेन कैसा करता है. तुम्ही काय सांगितलं? म्हणलं 1 तास 1.5 तास लागतो मला हे सेटिंग करण्यासाठी. छान झालंय म्हणले. एकदम रामदेव बाबा खुश झाले असेल. रामदेव बाबा माझ्या आयुष्यातलं ते एक वेगळं हे आहे. रामदेव बाबांची आठवण आहे. रामदेव बाबांनी बोलवलेली किंवा किंमत दिलेली, भेट घेतली, एक सन्मान केलेला, आदर केलेला. तेव्हापासून तर तुमची जास्त क्रेज झाली असेल ना? हो झाले. सगळे राजकीय नेते पण तुमच्यासोबत फोटो काढतात, भेटतात. काय वाटतं तेव्हा? म्हणजे आता कसं सगळे विचारतात कसं बनता, कसं ते मेंटेन करता किंवा कसं ठेवता, त्याची व्यवस्था कशी राखता. सवय झाल्या म्हणलं आता काय ते वाटत नाही एवढं. सवयीमुळे झालंय. प्रत्येक माणसाचं वेगळेपण असतं साहेब, बरोबर आहे. कोण बोलायला एक्सपर्ट असतं, कोण लिहायला एक्सपर्ट असतं, कोण व्यावसायिक दृष्टिकोनातून चतुर असतं. व्यावसायिक दृष्टिकोन सगळे चतुर असतात, पण काही प्रत्येक माणसाची खासियत असते, प्रत्येकाकडे गुण दडले असतो. तसं तुमचा तो पेहराव, हे दाढी असेल, हे सगळं. तुम्ही आत्ताच्या मुलामुलींना काय सल्ला द्याल? तुमच्या अनुभवाचे बोल काय सांगाल इतर तरुण मुलामुलींना? नाही, मुला-मुलींनी व्यवस्थित राहिलं पाहिजे आणि अयोग्य असं न वागता चांगल्या प्रकारे राहिलं पाहिजे असं वाटतंय. ते तुम्ही मला वाटतं मित्रांमध्ये खूप एकदम अस्खलित बोलत असाल, पण जरा कॅमेरा समोर थोडं दबाव कशामुळे दबाव येतो पण कॅमेरा? नाही, कधी प्रसंग नाही ना आला कॅमेरा बोलण्याचा किंवा ह्याचा, त्यामुळे जरासं हे वाटतंय. काय वाटतं म्हणजे कॅमेऱ्याची भीती वाटते? भीती असं नाही, म्हणजे एक असतं ना दडपण येतं. भीती म्हणजे दडपण थोडंसं राहतंय. काय कशामुळे असं? नाही, कधी न कॅमेऱ्यामुळे गेल्यामुळं. कॅमेरा पुढे कधी गेलं नाही. पण आता तुम्हाला खूप लाखो लोक ऐकतात, त्यांना तुम्ही काय सांगताय सल्ला अजून एखादा? बाबा तुमच्या आयुष्यातली एक बऱ्याच गोष्टी तुम्ही अनुभवल्या, सांगा ना एखादा किंवा सल्ला, वेळ घेऊन आठवून सांगा. चांगलं राहणं हेच आता. आणि व्यसनाधीनता वाढली ना, व्यसनाधीनता कमी झाली पाहिजे किंवा व्यसनी न राहिलं पाहिजे. तुम्ही पूर्णपणे निर्व्यसनी राहिलो आपण. मी लहानपणीच असताना मी प्रतिज्ञा केली होती की बाकी काही करा, पण आयुष्यात व्यसन कधी करायचं नाही. लहानपणी मी शपथ घेतली आणि त्याही मी पाळले. आतापर्यंत कंट्रोल केले सगळे. काय मला तसं प्रश्न, आम्ही त्या वाम मार्गातल्या कोणाशी संपर्कच आला नाही किंवा केला बी नाही. ते खूप महत्वाचं. ते आयुष्यात निर्व्यसनी राहणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही व्यसनी जर असाल आणि किती जरी मिळवले कोट्यावधी रुपये, तर त्याला काही किंमत नाही. खरी गोष्ट आहे. किंमत नाही. पण आता अलीकडे हे आता प्रकार वाढलेत बघ, काय वेगळंच झालंय सगळे. खूप बदल झालाय सगळा. तर पूर्वीच्या माणसांची म्हणजे तुमच्या पिढीतल्या माणसांची तब्येत आजही खणखणीत आहे. त्याचं कारण तुमचं वेळेवर झोपणं, वेळेवर खाणं, सगळ्या गोष्टी मेंटेन. आता कोणच वेळेवर झोपत नाही. मोबाईलमुळं, टीव्हीमुळं 10, 11, 12, 1 काही वेळ नाही झोपायला. पण आता तुमच्या पिढीतली लोक म्हणतात की या मोबाईलमुळे जग बिघडलं, बरोबर आहे, टीव्हीमुळे. पण त्याचा चांगला फायदा करून घेऊन स्वतःचं भविष्य उज्ज्वल करणारी पण आहेत. तसे बी आहेत, भरपूर आहेत तसे. म्हणजे आता आपला दृष्टिकोन आहे की बाबा डिजिटल मीडियाकडे बघण्याचा, त्याच्यामुळे बिघडतं पण घडतं पण ना. हो, ते पण आपण फायदे तोटे दोन्ही आहेत. शेवटी आपल्या वापरावर आहेत. ऊस शेतीची आता जी सध्याची स्थिती आहे, तुमच्या काळी जी ऊस शेतीची स्थिती होती, तुम्हाला काय फरक वाटतोय? पूर्वी पूर्णपणे ऊस बागायतदार असायचे, आता ऊस कमी होत चाललाय किंवा इतर लागवडी खूप मोठ्या प्रमाणावरती वाढतात, उदाहरणार्थ फळबाग वगैरे. तर ते कसं पाहता या गोष्टी? आता काय नवीन ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी बी आलीत काय त्या ऊसाच्या संदर्भात ते वापरले तर उत्पन्न वाढतंय उत्पन्न. आता तुमचा किती एकर ऊस आहे सध्या? तरी 10-12 एकर ऊस आहे की आपला ऊस आहे. पूर्णपणे शेती व्यवसायावरती तुम्ही सगळं उभा केलं? हो. आयुष्यात जर आभार मानायचे असतील तर कुणाचे आभार मानाल तुम्ही? धन्यवाद मानायचंय आयुष्यात
कुठले 2 व्यक्तींना धन्यवाद म्हणायचं तर तुम्ही कोणाला धन्यवाद म्हणाल? आई वडील. आई वडिलांना धन्यवाद म्हणाल. ही आता वृद्धापकाळ भारी की तरुणपण भारी? वृद्धापकाळ. म्हणजे आता हे म्हातारपण भारी हा. की तरुणपण भारी? तुम्हाला काय भारी वाटते? तर म्हातारपण आम्हाला हे ठीक वाटतंय, छान वाटतंय, चांगलं. आणि तरुणपण? तरुण पण मी चांगलं आहे. म्हणजे तरुणपण आणि म्हातारपण तुम्हाला दोन्ही छान वाटतं? छानच आहे. ओके. तुम्ही भरभरून बोलला, वेळ दिला. ते पहिल्यांदा कॅमेरा असल्यामुळे थोडंफार मागे पुढे होत असे हरकत नाही. तर तुम्ही वेळ दिला, या निमित्ताने तुमची मुलाखत घेता आली आम्हाला, त्याबद्दल मनपूर्वक आभार मंत्र्यांना. नमस्कार. नमस्कार.